मी रिटायर्ड असिस्टंट कमिश्नर आहे. या माणसाला पकडायचं आणि या माणसाला गुरु म्हणून ये पंडित जी को मैं पकडूंगा और ये पंडित जी से मैं जरूर नॉलेज लूंगा. और ये पंडित जी ने मुझे त्यांचा एक ब्रीद आहे की सरस्वतीला प्रसन्न करून घ्या, लक्ष्मी ऑटोमॅटिकली तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या पाठोपाठ येते. शेअर मार्केट यू इन्व्हेस्ट इन लर्निंग, सो टेक ॲडमिशन इन दिस क्लास. सर, माझं नाव डॉक्टर विवेक रणपिस आहे. मी रिटायर्ड असिस्टंट कमिशनर आहे. सुपर क्लास 1 ऑफिसर म्हणून मी रिटायर झालो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये होतो. माझी ट्रेडिंग जर्नी जर तुम्ही ऐकाल तर मला एकही म्हणजे असा ट्रेड मी घेतलेला नाही किंवा माझी जर्नी चालू झालेली नाही अजूनपर्यंत. ओके. परंतु मला या फील्डमध्ये काय यावंसं वाटलं याचं एक तुम्हाला कारण सांगतो की ज्यावेळी मी सर्व्हिसला होतो त्यावेळी मी सॅलराईड पर्सन म्हणून होतो आणि मी फायनान्शियली एकदम माझं फ्रीडम एक खूप छान चाललेलं होतं. जवळजवळ $2.25 लाख रुपये मी दर महिन्याला माझा पगार यायचा. परंतु आफ्टर रिटायरमेंट ते माझं स्वातंत्र्य कुठेतरी मला पेन्शनच्या रूपाने माझं पारतंत्र्यात रूपांतर झालं असं मला जाणवायला लागलं की जेणेकरून $2.25 लाखाचा आपला जो फायनान्शियली फ्रीडम आहे ते कुठे 55,000 ते 60,000पर्यंत येऊन ठेपलेलं. तर त्याची आपण 34 वर्षाची जी सर्व्हिस झाली त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी पुन्हा एकदा ते आपल्याला स्वातंत्र्य मिळावं, फायनान्शियली आर्थिक सोबत आपल्याला प्राप्त व्हावी या ध्येयाने मी थोडंसं प्रेरित झालो. आणि मग त्याच्यासाठी पुन्हा तर सर्व्हिस करू शकत नाही, परंतु आपल्याला घरी बसून काहीतरी दुसरं बिझनेस हा आपला पिंड नाही आहे. एक महाराष्ट्रीयन माणसाचा जो काही हे आहे तो बिझनेसमध्ये तो सेट होऊ शकत नाही असं माझी तरी धारणा आहे. मग एक शेअर मार्केट्स म्हणून सर्वत्र आज फोपावलेलं आहे शेअर मार्केटचं प्रस्थ. आणि पण तिथे प्रॉपर नॉलेजशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून तुम्ही या शेअर मार्केटकडे ब्लाइंडली करू शकत नाही काही. म्हणून एक दिवस मी असंच फेसबुकला काही गोष्टी पाहिल्या की शेअर मार्केटच्या संदर्भात माहिती मिळते का काही. तर एका फर्मची किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटची मला एक नाव आठवलं. तर मी तिकडे जाऊन, त्यांचं ऑफिस आहे परेलला, मी नाव घेत नाही कारण ते उचितही नाही मला वाटत. तर तिकडे गेलो मी. माझ्याकडे 50,000 रुपये होते. तिथे एका त्यांच्या जे ट्रेडिंगचं हे करतात असिस्टंट म्हणून, तर त्यांना भेटलो. तर त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, इकडे इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल. मग मी ब्लाइंडली माझं अकाउंट ओपन केलं तिकडे. एक अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये एक 50,000 रुपये तिथे गुंतवले. मला काहीही नॉलेज नाही, काही मी त्याच्याबद्दल, फक्त एकच की बाबा आपण या ट्रेडिंग लाईनमध्ये येऊन आपल्याला शेअर्समध्ये आपल्याला 2 पैसे मिळतील हा एकच ध्येय आणि एकच उद्देश. परंतु त्याचा असा ॲडव्हर्स इफेक्ट झाला की त्याचं जे काही 50,000चे जे शेअर्स घेतले होते ते आजही 50%च्या खाली गेलेले आहेत. म्हणजे माझं जे काही मी ठरवलं होतं त्याचं मला काही, मग त्याच्यानंतर मी ठरवलं की जोपर्यंत स्वतः नॉलेज घेतल्याशिवाय तुम्ही ट्रेडिंगमध्ये किंवा या शेअर मार्केट्समध्ये काही करू शकत नाही. मग मी क्लासेस शोधायला लागलो. मग मला फेसबुकला एकदा आपल्या या पंडित सरांच्या क्लासेसची हे पाहायला मिळाली आणि त्यांचा संडेला एक सेमिनार होता. तर तो सेमिनार अटेंड करण्याचा मी निश्चय केला की, आणि मला ऑफलाईनच हवं होतं. कारण का की आपण जेवढं ऑनलाईन आणि ऑफलाईनचे फरक आपण जाणवतो, ऑफलाईनला तुम्हाला एखादा प्रश्न किंवा तुम्ही डायरेक्टली विचारू शकता, तसं ऑनलाईनला विचारू शकत नाही. विचारता परंतु त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. त्याच्यामुळे ऑफलाईनला तुम्हाला जेवढं नॉलेज मिळतं, अचीव करता नॉलेज, तेवढं नॉलेज ऑनलाईनला मिळत नाही, माझा तर असा समज आहे. त्याच्यामुळे मग मी तो सेमिनार अटेंड केला आणि मला एवढं जाणवलं की अरे आपल्याला जे पाहिजे ते इथे मिळू शकतं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला इथे ही जाणवली की ते श्रीधर सरांची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ माझ्या वेव्हलेंथची एकदम मॅच झाली. आणि ती मॅच झाल्यामुळे मला बाकीच्या सगळ्या गोष्टी मी विसरूनच गेलो. या माणसाला पकडायचं आणि या माणसाला गुरु म्हणून ये पंडित जी को मैं पकडूंगा और ये पंडित जी से मैं जरूर नॉलेज लूंगा. और ये पंडित जी ने मुझे, त्यांचा एक ब्रीद आहे की सरस्वतीला प्रसन्न करून घ्या, लक्ष्मी ऑटोमॅटिकली तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या पाठोपाठ येते किंवा तुम्हाला ती गळ्यात हार घालते. तर ते त्यांची जी सूत्रे आहे की पंचसूत्रीपेक्षा मला ते त्यांचं नॉलेज खूप आवडलं. आणि मी मग त्या सरस्वतीच्या पाठीमागे अगदी वेड्यासारखा ध्येयाने प्रेरित होऊन तो रोज वाचू लागलो. त्यांचे जे काही लेक्चर्स आहेत तर त्याप्रमाणे मी त्यांचा स्टडी करू लागलो. त्याच्यानंतर स्टडी करता करता मला असं जाणवायला लागलं की सरांची जे काही स्ट्रॅटेजीज आहेत तर त्यांनी जे पंचसूत्री आहे तर त्या पंचसूत्रीप्रमाणे जर तुम्ही चाललात तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीकडे बघायची गरजच नाही आहे. मग पंचसूत्री म्हणजे त्यांनी असं सांगितलं की या पंचसूत्रीच्या बाहेरच जाऊ नका. मग पंचसूत्री ह्या नावाच्या मुलीशीच मी लग्न केलं किंवा करायचं आहे तुम्हाला असं त्यांनी सांगितलं. बाहेर सुंदर सुंदर मुली आहेत, पाहू नका. एकदा लग्न केलं तुम्ही पंचसूत्रीशी, तुम्ही बाकीच्या सुंदर सुंदर मुली अट्रॅक्ट ज्या
तुम्हाला करतील, पाहू नका तिकडे, कारण ते एक तुम्हाला अट्रॅक्शन आहे, लोभ आहे. Yes. त्या लोभाकडे जाऊ नका. आणि त्याप्रमाणे तुम्ही 10-30 हजाराचं जे 10 लाखाचं त्यांचं जे टार्गेट आहे ते 100% ते अचीव्ह करणार. आज तर शेवटच्या लेक्चरमध्ये सरांनी एवढा कॉन्फिडन्स दिलेला आहे. तर मला एकच सांगायचं आहे सर्वांना की बिफोर एंटरिंग इन द शेअर मार्केट ऑर दिस वर्ल्ड यू हॅव टू लर्न समथिंग, अँड आफ्टर लर्निंग ओनली यू कॅन एंटर इन दिस मार्केट. So you have to invest something before investing in share capitals, share market. You invest in learning. So take admission in this class and get activated, get inspired, and then entered in the share market. You will 100% achieve your target. Not only 10 lakhs, but you will go up to crores from 30,000. So this is my opinion and this is my हा माझा सर्वांना एक मेसेज असेल की ज्यांना ज्यांना शेअर मार्केट शिकायची इच्छा असेल त्यांनी सर्वांनी हा क्लास करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला मोठी इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर ही छोटीशी इन्व्हेस्टमेंट शिक्षणाच्या रूपात किंवा या क्लासच्या रूपात तुम्हाला करायलाच हवी आणि ती केलीच पाहिजे. तेव्हाच तुम्ही एक तुमची मोठी अचिव्हमेंट तुम्हाला मिळेल. हा माझ्यातर्फे एक संदेश तुम्हाला द्यावासा वाटतो. दॅट्स ग्रेट. मनोलाभ झाला तुमचा. I really appreciate that. Yes, sir. Yes, sir. Thank you. No, this is reality, sir. This is reality. Before investing in share market, you have to invest in learning. After then only you can achieve the knowledge, and then you utilize that knowledge towards your next achievement. तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे सर, दिस इज युअर इन्व्हेस्टमेंट, प्रायमरी इन्व्हेस्टमेंट. आणि या इन्व्हेस्टमेंटच्या जोरावरती तुम्ही पुढची इन्व्हेस्टमेंट करणार आहात. Yes. तर ही इन्व्हेस्टमेंट सर्वात महत्त्वाची आहे. जाऊ द्या इकडे 30,000 जाऊ द्या, 50,000 जाऊ द्या, पण तुम्ही इथे काहीतरी अचीव्ह करताय जे तुम्ही कुठे लॉस होणार नाहीत. जे ट्रेडमध्ये तुमचे लॉस होतील पण हे लॉस नाही होणार. हे नॉलेजच्या रूपाने साठवले जाणार आहेत तुमच्या डोक्यामध्ये. त्यामुळे तुम्ही क्लास करा आणि क्लास केल्याशिवाय तुम्हाला शेअर मार्केटमध्ये उतरूच नका. आणि मी ग्रेटफुल आहे कारण आय हॅव नॉट स्टार्टेड माय ट्रेड येट. आणि मी सरांच्या पंचसूत्रीचाच वापर करून मी ट्रेडमध्ये उतरणार आहे आणि 100% मी ते अचीव्ह करणार आहे टार्गेट. ही माझी गॅरंटी आहे सरांना. Absolutely. थँक्यू सर. I'll be more than happy to see your good results also. आणि जसे बाकीच्या स्टुडंट्सला रिझल्ट्स मिळतात, आता थँकफुली तुम्ही ट्रेड करायला सुरुवात नाही केलेली आहे पहिल्यापासून. कारण मोस्ट ऑफ टाइम काय होतं की इथं स्टुडंट्स येतात की म्हणजे लहूलुहान होते हे वो की सर इतक्या लॉसेस झालेले आहेत मोठे, 20-30 लाख रुपयांचे लॉसेस घेऊन येतात समोर. आणि कुठे ना कुठे त्यांची ट्रेडिंग सायकोलॉजी असते ना, ती कम्प्लिटली डिस्टर्ब्ड झालेली असते. करेक्ट. सो ज्यावेळी तुम्ही शिकायला आलात ना, ज्यावेळी तुम्ही स्टार्टिंग केलं ओके लर्निंग करायला, त्यावेळी फ्रँकली स्पीकिंग बिलकुलही मला त्रास नाही झाला. कारण तुमची पाठी कोरी होती. येस सर. राईट. आणि त्याच्यावर लिहायला त्रास नाही झाला. ज्या माणसाचा 20-25-30 लाख रुपयांचा लॉस झालेला आहे त्याची पाठी आधी पुसावी लागते मला. करेक्ट. त्याच्यानंतर त्याच्यावर लिहायचं आहे. कारण प्रॉब्लेम एक सगळ्यात मोठा मी फेस केलेला आहे की त्या लोकांना सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट मला सांगावी लागते की 100 रुपयांचा जो ऑप्शन आहे तो 500 रुपयांचा होईपर्यंत नका थांबू. त्यांना 5 टाइम्स हवेत. मी त्यांना सांगतो 5% घ्या, पण एव्हरी सिंगल डे. 100चे 105 झाले, 110 झाले, स्टॉप लॉस तुम्ही छोटासा ठेवताय, टार्गेट मोठं अचीव्ह करताय. विल बी मोर दॅन दिस विल बी मोर दॅन सफिशियंट. सो ही ट्रेडिंग सायकोलॉजी बदलणं ना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. येस सर. आणि त्यामुळं आय एम रिअली ग्रेटफुल अँड थँकफुल सर. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर गुड वर्ड्स. नाही, आणि हे वर्ड्सच नाही सर, आय पुटेड दिस रियालिटी इन फ्रंट ऑफ यू. आणि प्रत्येक लेक्चरच्या वेळी तुम्ही जे सायटेशन्स देतात ना, रे हे फिल्म पहा किंवा ही अमुक अमुक एक ही वेब सिरीज आहे ही पहा, तर त्याच्यामुळे काय होतं की रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या खूप बघायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज जे आहे नॉट ओन्ली ट्रेड, पण त्या ट्रेडच्या सोबत बाकीचे तुम्ही जे काही सांगता किंवा अमेरिकन फिल्म आहे किंवा ते एखाद्या सोल्जरचे आहे, तो पॅटर्न आहे, तो एकच कसा टार्गेट घेऊन बसलेला होता तो त्या याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की तो टार्गेट येईपर्यंत तो नियम धरून बसलेला होता. जोपर्यंत आपल्या टप्प्यात टार्गेट येत नाही तोपर्यंत मी शूट नाही करणार. मग त्याच्यासाठी त्याने कितीतरी दिवस आणि कितीतरी वेळ त्याने तो वेस्ट केलेला आहे. दॅट इज नॉट अ वेस्टेड ऑफ हिज टाईम, बट टू अचीव द टार्गेट ही हॅज एम्ड दॅट टार्गेट. आणि तर अशा भरपूर काही गोष्टी तुम्ही लेक्चरमधून किंवा आम्हाला या क्लासमध्ये दिलेल्या आहेत. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की हा क्लास करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही हा क्लास जर केला तर तुम्ही कुठेच कमी पडणार नाही. ट्रेड तुम्ही व्यवस्थितरित्या आर्थिक तुमची पुन्हा येऊ शकेल. आणि मी तरी आता मी सेकंड लाईफ सुरू करणार आहे. सेकंड लाईफ इन द सेन्स माझं सेकंड जे म्हणतो ना आपण पहिली इनिंग, सेकंड इनिंग
सेकंड इनिंग. मी स्वतःला रिटायरमेंट मी समजणार नाही. दिस इज आय एम रेझिंग माय सेकंड बिझनेस इन टर्म्स ऑफ ट्रेडिंग म्हणून मी हा बिझनेसच तयार करणार आहे आणि उभा करणार आहे, ज्याच्यासाठी जे भांडवल आहे माझं तर ते मी चालू करणार आहे. दॅट्स रिअली ग्रेट. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर गुड वर्ड्स. मला आणखी एक्स्ट्रा क्वेश्चन विचारण्याची तुम्ही मुभाच नाही दिलीत. थँक्यू व्हेरी मच. ओके सर.